नांदेड CM24 लाईव्ह न्यूज पाहण्यासाठी लाईक व सबस्क्राइब करून बेल आयकॉन दाबा। CM24 लाईव्ह न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी। नमस्कार, आपण पाहतात सामान्य जनतेचा आवाज नांदेड CM न्यूज। आज आपण नांदेड परिसरातील सिडको भागामध्ये आहोत आणि या ठिकाणी नांदेड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 चा नुकताच या ठिकाणी निकाल जाहीर झालेला आहे। त्यामध्ये या ठिकाणी प्रभाग क्रमांक 20 मधून वैजनाथ भाऊ देशमुख यांनी बहुमताने या ठिकाणी विजयी झालेले आहेत। त्यानिमित्त या ठिकाणी आपण त्यांच्याशी चर्चा करत। दादा, काय सांगाल याविषयी? भारतीय जनता पार्टीचे नेते सन्माननीय महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सन्माननीय शिवराजजी चव्हाण साहेब, खासदार गोपछडे साहेब, संजयजी कोडगे, महानगर अध्यक्ष आदरणीय अमरनाथजी राजूरकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली ही महानगरपालिकेची निवडणूक लढविण्यात आलेली आहे आणि सन्माननीय नांदेडची सर्व जनता सन्माननीय अशोकराव चव्हाण साहेबांवर विश्वास ठेवून आणि सिडको हडकोच्या नागरिकांनी सुद्धा अशोकराव चव्हाण साहेबांवर विश्वास ठेवून आमच्यासारख्या सच्च्या पाची कार्यकर्त्याला साहेबांनी तिकीट दिल्याबद्दल सर्व सिडको हडकोच्या नागरिकांच्या जे समस्या आहेत ते सोडण्याचा आम्ही प्रयत्न करू आणि 33,000 मतदारसंघ 33,000 लोकसंख्येचा मतदारसंघ असल्यामुळं हा मोठा प्रभाग आहे। 5 उमेदवार ह्या ठिकाणी निवडून आलेले आहेत भारतीय जनता पार्टीच्या वतीने आणि या ठिकाणी ओपनमधून संजय पाटील घोगरे, ओबीसी पुरुष म्हणून मी स्वतः वैजनाथ देशमुख, ओबीसी महिलेतून मंगलाताई देशमुख, ओपन महिलेतून सौर्णा बसवदे, रंजना लांडगे हे 5 उमेदवार हजारोच्या लीडने सिडको हडकोच्या जनतेने निवडून दिलेला आहे। सर्वात प्रथम सर्व सिडको हडकोच्या जनतेची मनापासून आभार मानतो आणि ज्या ज्या सिडको हडको नागरिकांनी आम्हाला मतदान दिलं त्या मतदारांना काळेश्वर महाराज सुखी ठेवो आणि ज्यांनी आम्हाला मतदार दिलं नाही त्यांना पण काळेश्वर महाराज सदा सुखी ठेवो आणि सिडको हडकोच्या नागरिकाचे जे जे काही समस्या असतील आम्ही 5 उमेदवार सक्षमपणाने लोकहिताच्या गोष्टीचे जे आहेत सिडको हडकोच्या नागरिकांची समस्या 100% सोडवण्याचा आम्ही 5 जण प्रयत्न करू आणि सन्माननीय अशोकराव चव्हाण साहेबांनी आमच्यासारख्या गोरगरीब कष्टकऱ्याला कार्यकर्त्याला तिकीट दिल्याबद्दल सर्वात प्रथम मी सर्व भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांचे व सन्माननीय अशोकरावजी चव्हाण साहेबांचे आम्ही सर्व मनापासून आभार मानतो आणि सिडको हडको भागामध्ये एक लिंगायत समाजाला न्याय देण्याचं काम माझ्यासारख्या कार्यकर्त्याला साहेबांनी दिलं आणि लिंगायत समाज हा संपूर्ण भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी उभा राहिला आणि 5च्या 5 कमळ मारून बहुमतानं भारतीय जनता पार्टीला निवडून आणण्याचं काम लिंगायत समाजानं केलं आणि सिडको हडकोतल्या 18 पगड जातीने जे जे लोक यांनी आम्हाला मदत केली सर्व मतदार बंधू आणि बहिणीचं मन असून आणि सर्वात प्रथम म्हणजे ज्या लाडक्या बहिणी आहेत देवाभावाच्या बहिणी त्या बहिणीने सुद्धा आम्हाला भरघोस मतदान केलं त्या बहिणीचे सुद्धा मी मनापासून आभार मानतो। देवाभावाच्या लाडक्या बहिणीचा आभार, देवाभावाच्या लाडक्या भावांचा आभार व सिडको हडकोतल्या सर्व 18 पगड जातीचा ह्या मीडियाच्या माध्यमातून तुमचे आयुष्यभर आम्ही हे ऋण विसरणार नाही। चांगल्या पद्धतीचा आम्ही सिडको हडको भागामध्ये विकास करण्याचं काम करू। आपल्या मीडियाच्या माध्यमातून पुन्हा एकदा सिडको हडको नागरिकांचे मनापासून अभिनंदन करतो। धन्यवाद। या ठिकाणी प्रभाग क्रमांक 20 मधील वैजनाथ देशमुख यांच्यासोबत होतो। कालपासून या ठिकाणी आज सिडको हडको परिसरातील जनता या ठिकाणी शुभेच्छा देण्यासाठी रांगा लागलेल्या आहेत। या ठिकाणी CM न्यूजसाठी संजय कुमारजी गायकवाड। धन्यवाद।